नवी मुंबईमध्ये एका खळबळजनक मर्डर केसचा खुलासा झालेला आहे। पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केला आणि त्याचे तुकडे केलेले आहेत। आपल्यासोबत नवी मुंबई पोलीस दलातील झोन 1 चे उपायुक्त आहेत। खरं तर अगदी कमी वेळामध्ये नवी मुंबई पोलिसांनी उलगडा केलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे MIDC येथे दिनांक 24/4/26 रोजी एक मिसिंग दाखल होती। त्या मिसिंगमध्ये व्यक्ती होता बळीराम सूर्यनाथ कुशवा, वय 50 वर्ष। आणि ह्या मिसिंग दाखल 24/4/26 ला मिसिंग दाखल झाल्यानंतर रबाळे MIDC ने याबाबत तपास सुरू केला। तपासामध्ये घटनास्थळावर चौकशी, टेक्निकल ॲनालिसिस हे सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या। त्या अनुषंगाने आपल्याला आढळून आलं की ह्या मिसिंगची पत्नी, जिने ही तक्रार दिली नव्हती, मिसिंगच्या भावाने दिली होती, तिच्याकडे चौकशी केली असता असं आढळून आलं की ती एका व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि तो व्यक्ती रिक्षा चालक आहे। त्याचं नाव राहुल दशरथ प्रजापती आहे आणि तिच्याशी त्याचे अनैतिक संबंध आहेत आणि त्या संबंधाला अडसर नको म्हणून तिनेच आपल्या पतीचा, म्हणजे यातल्या मिसिंग व्यक्तीचा 8 ऑगस्ट 2025 म्हणजे आता 11 महिन्यापूर्वी ते 9 ऑगस्ट 2025 च्या पहाटे खून केला आणि त्या प्रेताचे 3 तुकडे करून तिने एका विशिष्ट ठिकाणी फेकून दिले। तिने आणि त्याने मिळून विशिष्ट ठिकाणी फेकून दिले। अशी कबुली पण त्यांनी मिळाल्यावरनं आपण हा रबाळे MIDC ला खुनाचा गुन्हा दाखल केला आला आहे। त्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि आता पोलीस कोठडीत त्यांचा पुढील इन्व्हेस्टिगेशन आपण रबाळे MIDC करत आहे। या आरोपींचे बॅकग्राऊंड काय आहे किंवा घरी कोण कोण आहे? दोघांचे आहे। याबाबत आपला तपास सुरू आहे। सध्या जी आरोपी पत्नी आहे तिला 2 मुलं आहेत। घटनेच्या दिवशी देखील ती 2 मुलं तिने मावशीकडे, म्हणजे तिच्या बहिणीकडे पाठवण्यात आलेले हे दिसून आलेलं आहे आपल्याला आणि याबाबत आपला अधिक तपास सुरू आहे। शेवटचा प्रश्न की 11 महिने झालेले आहेत त्या घटनेला, तुमच्याकडे केस लेट आलेली आहे, कमी कालावधीमध्ये MIDC पोलिसांनी हा खुलासा केलेला आहे। हा नक्कीच, हे ऍक्च्युअली घटना घडलेली आहे 8 ऑगस्ट 2025 ते 9 ऑगस्ट 2025 च्या रात्री आणि प्रत्यक्ष मिसिंग दाखल झाली होती एप्रिल 2026 ला। तरीही यामध्ये मोठ्या चिकाटीने रबाळे MIDCच्या डिटेक्शन ब्रांचने आणि पोलिसांनी आणि तपासी अंमलदारांनी खूप उत्कृष्ट काम करून यात खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आता तपास चालू आहे। तर आपण पाहू शकतो की दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली, पोलीस कोठडी सुनावण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्टसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।